हाय रिदू से हाय हाय. अरे वॉटरमेलन पडला. दुसरं घेऊया आपण, ठीक आहे. हॅलो, कसे आहात सगळेजण? सो आज ब्लॉग शूट होणार आहे बिकॉज आज आहे एक आमचं नवरदेव त्यांचं केळवण आणि बऱ्याच गोष्टी. सो मी थोडं थोडं शूट करेल. आय होप की तुम्हाला ब्लॉग बोर नाही होणार आणि मी कंटिन्यू शूट करेल. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. हाय कर, से हाय. आई सकाळी सकाळी शेताला गेलेला, त्याच्यामुळं घरी ताई होत्याच. संडे होती, ताईंना सुट्टी होती. पण त्यांचा आउटफिट नीट नव्हता. सो त्या बोलल्या मला काय शूटमध्ये घेऊ नकोस, नाही तर तुझं काही खरं नाही. म्हणून मग हबी बोलले की ठीक आहे, मी कॅमेरासमोर कंटिन्यू करतो. मग ताईंनी सांगितलं तसं त्यांनी मटण वाफलायला टाकून दिलं. चिकन पण आणायचं होतं, सुक्की भाजी करायची होती. म्हटलं थोडं जरा नाही का बेटर वाटेल सुक्कं पातळ. आणि नवरदेव तर नॉन व्हेजिटेरियनच होता, त्याच्यामुळं चालणार होतं सगळं. भाजी करणार की नाही करणार तुम्ही भाजी करणार की नाही करणार? आणि जर चांगली नाही लागली तर तुम्हीच खाणार एकटा. एवढी भाजी 2 किलो मटणची तुम्ही खाणार? मित्र आहेत ना खायला, टेन्शन का घेतली? कोण येणार आहे आज? रितूचा मामा येणार होता, अचानक तो पुण्याला गेलेला, तर जाता येणार होता. कोण येणार आहे? समजलं का? चिकन मामा. हो ना? कुठला मामा येणार आहे? चिकन मामा ग, चिकन काय चू काय परत सांग काय? जाते मामा सोबत ठीक आहे ना, जा. बाय बाय करा. बाय बाय. उचलो, कॉल करा मला. ओके, बाय 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 करा. बाय. जाऊ का मला? मामाला इथं ठेवून घेतो तुझ्या बदल्यात, तुझा. तेव्हा तिला तिच्या मामासोबत जायचं होतं, त्याच्या पाठीमागं लागलेली. बट कसं तरी समजावून तिला माघारी आणलं. ऑलमोस्ट ती रडायचीच बाकी होती फक्त. तिला दक्षिणकडे जायचं होतं त्याच्यामुळे. बट तिला समजावून वरती घेऊन आले. कापा ना मग. नको ते असं वाटलं काय घरात बायका आहेत का नाही. सकाळी कसं मटण हलवलं टाकताना का नाही? एक पण नाही. जसं की मी आधी सांगितलं होतं की आम्ही मोस्ट ऑफ द टाईम नॉनव्हेजच्या भाज्या आईनंच करायला सांगतो, बिकॉज आमच्यापेक्षा जास्त त्यांना एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी केलेल्या भाज्या खूप छानच लागतात. म्हणजे परफेक्शन खूप जास्ती आहे. शेवटी किती झालं तरी त्यांना आमच्यापेक्षा खूप जास्त अनुभव आहे. खूप छान करतात त्या भाज्या, म्हणून नॉनव्हेजच्या भाज्या त्याच करतात. आणि इंडिया न्यूझीलंडची मॅच चालू होती आणि ही सारखी त्यांना डिस्टर्ब करत होती. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, मॅच बघताना त्यांना कोणी डिस्टर्ब केलं चालत नाही तसं तर. हां, पण त्यांच्या लेकीनं केलं ना की त्यांना सगळं चालतं. म्हणजे तिच्यासाठी काय पण. आणि मध्ये नुसतं आम्ही कोणी काय बोललं की सगळ्यांवरती जाळच निघतो. बघता बघता दिवस पण संपला आणि संध्याकाळची तयारी सुरू झाली. डेकोरेशन करायचं ठरवलं होतं, त्याप्रमाणे ते मार्केटमध्ये जाऊन फुलं घेऊन आले. आणि घरात आर्टिफिशियल होतेच, सो थोडं फ्लावर्सचं डेकोरेशन करायचं होतं. जास्ती काय असं मोठं नव्हतं कारण बरं थोडंसं मला एक हाताने करायला येत नव्हतं. बट ते मलाच राईट करायचं होतं. म्हणजे लाईक केळवण दोवड होता तो मलाच राईट करायचा होता. सो मी कसा तरी तो राईट केला. आणि मग फ्लावर्सचं डेकोरेशन यांनी आणि आरुषने मिळून ते फ्लावर्स तोडायला एक हाताने तेही जमत नव्हते. सो आरुषला हेल्पला घेतला आणि ते फ्लावर्स वगैरे तोडून डेकोरेशन करून घेतलं. हिला कुठे शांत बसवायची म्हणून हिला मोबाईल लावून दिला जरा वेळ. आणि नंतर मग काय झाले, आमच्या नवरदेवाची एंट्री. ताईंना आणि आईंना आधी सांगून ठेवलं होतं की तुम्ही आवरून घ्या बिकॉज मी शूट करणार आहे. सो नवरदेवाचं ऑप्शन करून आत घ्यायला तुम्हाला लागेल. तर मी तर काय करणारच नव्हते, एक हाताने करायला असंही येणार नव्हतं. मग आणि आईंनी आणि ताईंनीच ऑप्शन वगैरे केलं नाही का. त्यांच्यासोबत कुरवले वगैरे आले होते त्यांच्या, म्हणजे लाईक हबीचे सगळे फ्रेंड्स होते त्यांच्या ग्रुपमधले. नवरदेवाच्या ताटातला भात थोडासा क्रिएटिव्हिटीने वाढला होता. तर सगळे विचारायला लागले भातामध्ये काय लपवलं आहे का म्हणून. ॲक्च्युली असं काही नव्हतं. असं झालं होतं डेकोरेशन, असं छान दिसत होतं बसल्यावरती लाईक नाही का. म्हणजे साधं सिम्पल होतं पण छान वाटलं. रिदू पण त्यांच्यासोबत जेवायला बसले होते, हाताने खात होते विशेष म्हणजे. आणि त्यांच्यासोबत आले होते श्री आणि पिहू. नंतर त्यांच्यासोबत ती खेळली मस्त, तिने टाईम स्पेंड केला त्यांच्यासोबत. भांडत होती, तिचे टॉयस तिला द्यायला आवडत नाही तसं कोणाला, पण त्यांच्यासोबत तिने शेअर केले.
आणि खेळले त्यांच्यासोबत खूप सारं. आणि तिची डोर उघडायची घाई बघा, तिला माहिती होतं घरी येताना फलदा आणणार आहेत ते. घरात तरी होते पप्पाला तुझी खुशी. घे माझे ठेवून द्या तुम्ही घ्या सगळ्यांनी. तुलाच आहे गौरीला नका बोलू. आवडलं तुला? वाव कसं लागतंय? कशाला ती घे की. कसं लागतंय? अरे खराब झालं ते. हळूहळू रिदू हळू चटका लागेल. कशाला हळू खा, सर्दी होते मग. स्पेंड झाला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.